तर आपल्याला पाण्याची टंचाई याची उन्हाळ्यात ऊस बघ खराब व्हायचा. मग परत आपण पपई लावली. 2 महिने झाले. 2 महिन्यात 3,75,000 रुपयाचं उत्पन्न झालं. शेणखत ह्याला भरपूर प्रमाणात टाकलंय आणि सगळं केमिकलचं प्रमाण कमी आहे ह्याच्यात. पण शेतीत स्पर्धा कमी आहेत. माझं नाव खंडू माळप्पा माडकर, राहणार हराळवाडी, जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ. मी 15 नंबर पपई शेतामध्ये लावलो आहे. लागवडी करण्याचा पूर्वीचा मशागती सांगतो. मशागत पहिल्यांदा जमीन नांगरली, परत बळी हाणला, रोटरून परत 4 फुटी सरी सोडली आणि एकाड एक करून 8 फुटी अंतरावर 8 बाय 5 वर लागण केली. 2000 रोपं आणलेली. ऑक्टोबरमध्ये लागण केली होती मी. त्यात 2000 रोपं आणलेली. तुटाळ फिटाळ सगळी होऊन 1500 रोपं बसलीत. 1500 जो रोपं ऑक्टोबरमध्ये लावून आता ह्या शेतीकडे वळण्याचं काय कारण आहे? या शेतीकडे वळण्याचं कारण पहिला आपला 4-5 वर्षापूर्वी ऊस होता. परत ऊस आपण 5 वर्ष पीक घेतलं ऊसाचं. ऊसात वर्षात एक 70-80 हजार रुपये वार्षिक आपल्याला उत्पन्न येत होतं 1.5 एकरात. परत आपल्याला पाण्याची टंचाई याची उन्हाळ्यात ऊस बघ खराब व्हायचा. मग परत आपण पपई लावली. पहिल्यांदाच पपई लावली. पपई परत लावून आता पहिल्यांदा बघितलं 2 महिन्यापूर्वी पपई चालू झाली. चालू झाल्यावर पहिल्या शेवटला भाव 5 रुपये मार्केट होता पहिल्या स्टार्टिंगला. परत एक 15 दिवसानं भाव 10 रुपये झाला. 10 वरनं परत आठवड्याच्या तोड्याप्रमाणे 20 रुपये भाव झाला. 20 वरनं 25 झाला. 25 वरनं 30 झाला. आता चालू होऊन पपई 2 महिने झाले. 2 महिन्यात 3,75,000 रुपयाचं उत्पन्न झालं आणि पपईला खर्च आलेला 1.5 लाख रुपये. परत 1.5 लाख खर्च करून आता पपईवर आता सध्या सेटिंग झालेला माल आहे 50-60 टन. आताचा बाजारभाव आहे 20-22 रुपये. त्याचं रोग व्यवस्थापन कसं रोग करता? सांगतोय. आणि पपईचं व्यवस्थापन आपण व्हायरस येऊ नये म्हणून ताक, परत ऑर्गॅनिक पद्धतीनं ताक, गूळ, अंडी 10-15, 5 लिटर ताक, परत गौमूत्र असं महिन्याच्या महिन्याला फवारणी करता. परत अजून शेणखत ह्याला भरपूर प्रमाणात टाकलंय आणि सगळं केमिकलचं प्रमाण कमी आहे ह्याच्यात. आणि फ्री व्हायरसची झाडं पण भेटलेत. आणि झाडामध्ये मेन प्रकार म्हणजे नराचं आणि मादीचं प्रमाण असतं. त्यात आपल्याला नराचं प्रमाण 1500 झाडामध्ये फक्त झाडं आहे ती नराची आहे ती. आणि बाकीची सगळी आहे ती झाडं 1590 1490 झाडं जी आहेत ती मादीमध्ये आहे ती अशी आहे ते. शिक्षण किती झालं आणि तरुणांना काय आव्हान करा? शिक्षण माझं 12वी सायन्सनं झालं आहे. मी 12वी सायन्सनं शिक्षण करून मग शेतीकडे वळलो. कारण पुढं आता लय असं टंचाई म्हणजे स्पर्धा चालू आहेत. पण शेतीत स्पर्धा कमी आहेत. त्यामुळं मी शेतीकडे वळलो आणि मग पपईचं उत्पन्न घेतलं. आणि माझं पपईचं पण पपई 1.5 एकर पपई आहे. आणि मी ट्रॅक्टर चालवतो. कारण माझ्याकडे ट्रॅक्टर आहे ते 2. आणि पहिल्या जोटला मी ट्रॅक्टर 744 घेतला होता. परत मग 605 घेतला. 605 घेऊन सगळं डेव्हलपमेंट वाहनांचं केलं. आणि परत 2-3 वर्षानं मग कळालं की बाबा आपण शेतीकडे पण बघावं म्हणून मी शेती ही पपईचं आंतरपीक पपई घेतली. त्यात आंतरपीक माझं झेंडू पण होतं. झेंडूनं एक 50-1 हजाराचा झेंडू झाला. आणि परत मग पपई माझी तिथनं चालू झाली. महिन्याला किती उत्पन्न मिळते? महिन्याला उत्पन्न आता पपईचं सध्या चालू आहे मार्केट 20 रुपयानं जरी धरलं तरी पण महिन्यात एक 10 टन माल जाते. 10 टनाचं 20 रुपयानं जरी धरलं तरी पण 2 लाख रुपये महिन्याला येतात.